नमस्कार भावांनो, हिंदी केसरी मैदानामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. प्रथम तर तुम्हाला सर्वांना शुभ सकाळ. भावांनो, एक दिवसावर येऊन ठेपलेलं मैदान म्हणजे थार गाडीचं मैदान. भावांनो, उद्या कलम बोरीची ते भव्य दिवस ओपन बैलगाडी शर्यतीचं मैदान संपन्न होणार आहे, आमदार केसरी मैदान. आणि या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाला थार असणार आहे, तसंच द्वितीय क्रमांकाला सेलेरो, तृतीय क्रमांकाला भावांनो बुलेट, चतुर्थ पंचम षष्टम अशा बाईक असणार आहेत. तर नक्कीच भावांनो, या मैदानामध्ये सर्वांना उत्सुकता लागलेली आहे की कोणाचे पैरे कोणासोबत. तसंच भावांनो, आपल्या सर्वांच्या लाडक्या रुस्तम द्वादशी म्हणजे केसरी बकासूरचा अंदाजी पैरा आपण तुम्हाला सांगणार आहोत. कारण नियोजनाचा बादशाह संतोष शेठ सालुंके हे काय पैरा कोणाला कळूतच देत नाही, त्यामुळे आपण अंदाजी पैरा सांगणार आहोत. भावांनो, तुम्हाला देखील प्रश्न पडला असेल बकासूरच्या पैऱ्यांचा. जाईल तिथे आपल्या बकासूरची चर्चा होत असते. बकासूरचा पैरा कोण, बकासूर कुठे पळेल, नियोजन कसं काय, असं सर्वांना अपडेट असते. तर भावांनो, तशीच अपडेट आपण एक घेऊन आलेलो आहे. उद्या बकासूर आपल्याला मुंबईमध्ये 100% पळताना दिसणार आहे, कळंबोळीची वाडी इथे. आणि भावांनो, इथे भव्यदिव्य ओपन बैलगाडी शर्यतीचं मैदान संपन्न होणार आहे. आणि नक्कीच रथी महारथी या मैदानामध्ये पळताना दिसणार आहे. तसंच आपला लाडका रुस्तम द्वादशी म्हणजे केसरी बकासूरचा पैरा कोण. तर भावांनो, अंदाजी पैरा असणार आहे. तर भावांनो, मला मिळालेल्या माहितीनुसार आपला सर्वांचा लाडका रुस्तम द्वादशी म्हणजे केसरी बकासूर आणि देवाभाई आपल्याला पळताना दिसू शकतो. भावांनो, जो कासेगाव मैदानामध्ये भुंगासोबत पळाला होता देवाभाई, तो देवाभाई आणि आपला बकासूर हा जोड एकत्र आपल्याला पळताना दिसू शकतो. भावांनो, आत्तापर्यंत आपल्याला अशी अपडेट मिळालेली आहे की देवाभाई आणि बकासूर हा जोड एकत्र पळताना दिसू शकतो. तर नक्कीच भावांनो, याबद्दल तुम्हाला काय वाटतोय कमेंटच्या माध्यमातून कळवायला विसरू नका. आणि भावांनो, नक्कीच फिक्स पैरा बकासूरचा समजला तर लवकरच आपण त्याची व्हिडिओ घेऊन येऊ. भावांनो, महाराजची पायऱ्याची व्हिडिओ आपण चॅनलला टाकलेलंच आहे, तर ते जाऊन तुम्ही बघू शकता. धन्यवाद भावांनो.